तर मी झालेली आहे आज रेडी कुठेतरी जाण्यासाठी. कुठेतरी म्हणजे सांगूनच देते की मी चालली आहे आज माझ्या नंदेच्या घरी. तर चला तर मग मी जाणार आहे, तर तुम्ही पण चला माझ्यासोबत. मी तुम्हाला सगळं जातानाचा व्हिडिओसुद्धा आणि तिथे तिची मुलं पण आहेत. मस्त बघूया, मस्त एन्जॉय करतो आम्हीसुद्धा आणि आमच्यासोबत तुम्हीसुद्धा. चला तर मग निघूया, कारण की आम्हालासुद्धा खूप उशीर झालेला आहे निघायला. तर इथे आमची सकाळ अशी काही असते, बघू शकता. आमची सकाळ भयंकर उत्साही असते. तो बोलतोय सुद्धा, हे बघा हे बघा, म्हणजे तुम्हाला तो बोलण्याचा प्रयत्नसुद्धा करतोय. तर इथे मी सकाळी जायचं होतं म्हणून रात्रीच्या शिळ्या चपात्या होत्या, मग त्या आम्ही येईपर्यंत खराब झाल्या असतात, तर त्याच्यामुळे हा माझा त्याचा छकुला पण चुरमा रेडी बनवलेला. झालेला आहे त्याला मी निघण्यासाठी. तिखट पोहे किंवा चपातीचे पोहे सुद्धा बोलते. निघालो होतो आम्ही जाण्यासाठी. उत्साह भरपूर होता नेहमीप्रमाणेच आत्तूच्या घरी जाण्यासाठी. तर आम्ही इथे स्टेशनवर पोचलेलो आणि भयंकर अशी गर्दी होती. ह्याचे पप्पा लागलेले लाईनमध्ये तिकीट काढण्यासाठी. तुम्ही बघू शकता की किती गर्दी होती. आज रविवारची सुद्धा गर्दी खूप होती आणि आम्ही इथे ट्रेनमध्ये बसलेलो. जागा नसल्याकारणाने यांना उभंच राहावं लागलं. तर अर्ध्या एक तासाचा रन करून आम्ही शेवटी कांजूरमार्गला पोचलो. तेवढ्यात आम्हाला तहान लागली, पाणी वगैरे पिलं, नाश्तासुद्धा केला, याला भूक लागलेली. तर आम्ही आलो इथे बस स्टॉपवरती. बसचं वेट करत होतो. आम्हाला 5 मिनटंसुद्धा नाही लागली तिथे थांबून की लगेच आमची बससुद्धा लागली, कारण की कांजूरमार्गवरून आम्हाला त्यांच्या नंदेच्या घरी जायला आम्हाला बसनेच जावं लागतं. सो आम्ही बसमध्ये बसलो. व्यवस्थित आम्हाला जागासुद्धा भेटली आणि 1.5 तासांच्या अथक कष्टानंतर फायनली आम्ही तिच्या घरी पोचणार आहोत. आणि हे बघा इथे आम्ही पोचलेलो आहोत. पाणी वगैरेचा कार्यक्रम झालेला आहे. आईस्क्रीम खाण्याचासुद्धा चालू झाला आहे कार्यक्रम इथे, बघू शकता. आमचा पिल्लूला येऊन थोडा वेळ पण नाही झाला आहे की त्याने खेळणं स्टार्ट केलं. आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान असं सुंदर असं ग्रीटिंग दोन्ही बाळांनी मिळून बनवलेलं होतं आमच्यासाठी. त्यात लिहिलेलं की वेलकम टू माय होम डिअर रिवान, असं लिहिलेलं. आणि हे बघा ही दीदी आमची आणि तो बाळा आहे, आईस्क्रीम खात आहेत, बघू शकता. आणि आमचासुद्धा त्यांच्यासोबत खातो आहे. आणि आता चालू झालं. हे बघा त्याच्या पायाला एवढं लागलेलं होतं ना. खरंच मी सांगते की आपल्या मुलांवर आपलं लक्ष हे आपली जबाबदारी असते, कारण की गावाला गेल्यानंतर दिवाळीच्या पिरियडमध्ये त्याचा एवढा पाय भाजलेला आहे फटाक्यांमुळे. सो मला असं वाटतं की आपलं मूल आपली जबाबदारी असते. दुसरं कोणी इतर माणूस आपल्या मुलांवर जेवढं आपण लक्ष ठेवतो तेवढं कोणीच लक्ष नाही ठेवू शकत. म्हणून सांगते की आपल्या मुलांवर खरंच खूप जास्त लक्ष देत जा. ते लहान असतात, तुडतुडे असतात. हे आमचे धीर आहेत. आमची मस्करी, थट्टा मस्करी चालू होती मस्त. आणि जायचा निरोप घ्यायची वेळ होती म्हणून थोडंसं म्हणजे ते ड्युटीवर होते, तर आले आणि लगेच बसले आमच्यासोबत. फ्रेश पण नव्हते झाले. आणि हे आमचे मोबाईल बाबा मोबाईल बघत आहेत. आणि असं चालू होतं आमचं सुरळीत कारभार मस्त लगे. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईबसुद्धा करा. आणि इथे जायची वेळ म्हणजे आमची झोपायची वेळ असते, कारण की खेळूनसुद्धा दमलेलो असतो, खाऊनसुद्धा दमलेलो असतो. आणि जातानाचा प्रवास आमचा परतीचा. तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि परत एकदा सांगते, सबस्क्राईब करायला, लाईक करा.